गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत आणि रिकार्डोचा मूल्य सिद्धांत पाहिला आहे. दोघांचं मत एकच आहे की वस्तूचं मूल्य हे श्रमाहून ठरेल. तर त्यानंतर थोडासा आपल्याला विचार करायचा आहे, म्हणजे रिकार्डोच्या विभाजनाचा सिद्धांत. रिकार्डोने डिस्ट्रीब्युशन थेरी का मांडली याचा थोडासा अभ्यास करायचा आहे. सुरुवात करू आपण रिकार्डोचा विभाजनाचे सिद्धांत. आपण पाहतो की 17व्या शतकात शेतीक्रांती घडून आली आणि 18व्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली. ह्या दोन क्रांत्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत उत्पादन निर्माण झालं. पण हे जे मोठं उत्पादन निर्माण झालं आहे त्याचं विभाजन कशात करायचा हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून रिकार्डोनी काही विचार मांडले आहेत. त्या विचारांना आपण त्याचे विभाजनाचे सिद्धांत असे म्हणतो. ॲडम स्मिथच्या काळात फक्त उत्पादन वाढीच्या संदर्भातच किंवा निसर्गवाद्यांच्या काळात फक्त उत्पादन वाढीच्या संदर्भातच सिद्धांत मांडलेले दिसून येतात किंवा त्याच्यावरती विचार झालेला दिसून येतो. पण 18व्या शतकात मात्र हे जे मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण झालं आहे त्याचं विभाजन कशात करायचं हा मोठा प्रश्न रिकार्डो पुढे पडलेला दिसून येतो. आणि तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं मूल्याचे सिद्धांत मांडलेले आहेत. तो म्हणतो उत्पादन करण्यासाठी उत्पादक घटक लागतात. ते उत्पादक घटक म्हणजेच श्रम, भूमी आणि भांडवल. हे तिघे मिळून उत्पादन काढतात आणि त्यांनी जे उत्पादन काढलं आहे त्याचं विभाजनही त्यांच्या मोबदल्यात होईल. तर त्यांचे मोबदले म्हणजे श्रमाला वेतन दिलं जातं. म्हणजे श्रमाचं मूल्य वेतन असेल, श्रमाचा मोबदला वेतन असेल, भूमीचा मोबदला खंड असेल आणि भांडवलाचा मोबदला नफा असेल. आता हे जे वेतन, खंड आणि नफा कसा ठरतो या संबंधीचे सिद्धांत म्हणजेच विभाजनाचे सिद्धांत होय. उत्पादनाचे विभाजन या 3 घटकांच्या मध्ये होते आणि या 3 घटकांची मूल्ये कशी ठरतात या संदर्भातला सिद्धांत म्हणजेच विभाजनाचे सिद्धांत होय. आता विचार करूया आपण. 300 रुपयाची एक वस्तू तयार झालेली आहे. 300 रुपयाची वस्तू तिघांनी मिळून तयार केलेली आहे, श्रम, भूमी आणि भांडवल. आता 300 रुपयाची वस्तू बाजारात विकली तर हे 300 रुपये मिळतील. पण या 300 रुपयाचं विभाजन कशात करायचं तर श्रमिकाला वेतन द्यावं लागेल, 100 रुपये दिले. भूमीला खंड द्यावा लागेल, 100 रुपये दिला. आणि भांडवलाला नफा द्यावा लागेल, 100 रुपये दिला. आता हे प्रत्येकाचं वेतन, खंड आणि नफा जो ठरला आहे 100 रुपये हा कशाहून ठरला हा ठरण्यासंदर्भातला सिद्धांत म्हणजेच विभाजनाचे सिद्धांत होय. आता ते कसे सिद्धांत तयार झाले व निर्माण झाले, या कोणत्या विचाराने मांडण्यात आले त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे त्यातल्या विभाजनाच्या सिद्धांतामध्ये पहिला आपण सिद्धांत घेऊया, तो म्हणजे रिकार्डोचा खंड सिद्धांत. रिकार्डो पुढे पहिली परिस्थिती निर्माण झाली होती ती म्हणजे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आहे आणि त्याचं विभाजन करायचं आहे. हा एक प्रश्न त्याला सोडायचा होता. आणि आणखीन एक प्रश्न त्याच्यापुढे पडला की तो म्हणजे त्या काळात 18व्या शतकात इंग्लंडमध्ये शेतीक्रांती झाली होती, मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण झालं होतं, लोकसंख्याही वाढत होती. तरीही अन्नधान्याच्या किमती मात्र झपाट्याने वाढत होत्या. मग अन्नधान्याच्या किमती का वाढत आहेत तर जमीनदार जास्त खंड घेतात म्हणूनच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत असं मत त्या काळात समाजाचं बनलेलं दिसून येतं. पण रिकार्डोला हे मत मान्य नव्हतं. तो म्हणतो अन्नधान्याच्या किमती ह्या खंडामुळे किंवा खंड जास्त जमीनदार घेतोय म्हणून वाढलेल्या नाहीत, तर त्याची कारणे इतर आहेत. ती कारणं समाजापुढे मांडण्यासाठी रिकार्डोने खंड सिद्धांत मांडलेला दिसून येतो. मग खंड सिद्धांत मांडत असताना सुरुवातीचा आपण विचार केला
तर निसर्गवाद्याने काही मत मांडलेलं दिसून येतं, ॲडम स्मिथने काही मत मांडलेलं दिसून येतं. निसर्गवादी म्हणतात खंड म्हणजे निसर्गाची देणगी आहे की ज्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते. दुसरं ॲडम स्मिथने एक मत मांडलं की निसर्गाच्या सहकार्यातूनच खंड मिळतो. आता या दोघांचा विचार केल्यानंतर रिकार्डोने थोडंसं खंडाच्या संदर्भात विचार मांडायला सुरुवात केली. तो म्हणतो की खंड निर्माण होण्यास कारणीभूत जमीन आहे. जमीन एक प्रकारची असत नाही, तर जमिनीमध्ये भिन्नता आहे. काही चांगल्या प्रतीची असते, काही कमी प्रतीची असते, काही मध्यम प्रतीची असते. या प्रतीच्या जमिनीमुळेच खंड निर्माण होतो. ते म्हणतो सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि कमी सुपीक जमीन, ह्या ज्या जमिनी आहेत, ह्या ज्या उच्च मध्यम कमी प्रतीच्या जमिनी आहेत, या जमिनींमुळेच खंड निर्माण होतो आणि तो जमीनदाराला द्यावा लागतो, असं त्यानं मत मांडलं. आणि त्यानंतर खंडाची व्याख्या मांडली. तो म्हणतो एकूण उत्पन्नातील जमिनीच्या उपजत आणि अविनाशी गुणाबद्दल कुळ जमीनदारास जो मोबदला देते तो मोबदला म्हणजेच खंड होय. म्हणजेच जमिनीच्या वापराबद्दल कुळ जमीनदारांना जे मोबदला देतात ते म्हणजे खंड असेल. किंवा एकूण उत्पन्नातील जमीनदाराला जमिनीच्या मूलभूत आणि उपजत गुणांच्या वापराबद्दल कुळ जे मूल्य देते ते म्हणजे खंड होय. अशी खंडाची व्याख्या रिकार्डोने केली दिसून येते. आता या ठिकाणी खंडाच्या व्याख्याचा थोडासा विचार केला तर आपल्याला सांगता येईल की एकूण उत्पन्न म्हणजे जमिनीतून जे उत्पन्न निघेल त्यातील जमीनदार काय जमीन कसत नव्हते, तर ते कुळांना कामावरती लावायचे, जमीन कसून घ्यायचे, उत्पादन काढून घ्यायचे त्यांच्याकडून. मग कुळ त्या जमिनीवरती राबत आणि उत्पन्न काढत असे. मग कुळाने जमिनीचा उपजत आणि अविनाशी गुण याचा वापर केला आहे आणि त्या वापराबद्दल जमीनदाराला काही मोबदला देणार आहे, तो मोबदला म्हणजेच खंड असेल. आता मूलभूत किंवा उपजत गुण म्हणजे कोणता की जो अविनाशी आहे. तर मूलभूत आणि उपजत गुण म्हणजे जमिनीत बी टाकली की उगवतं, पेरलं की उगवतं, हा जमिनीचा उपजत आणि मूलभूत गुण आहे. या गुणाच्या वापराबद्दल, आणि तो गुण कसा आहे तर अविनाशी आहे, तो कधीही संपणार नाही. मग या दोन गुणांच्या वापराबद्दल कुळ जमीनदाराला जो मोबदला देते तो मोबदला म्हणजेच खंड होय, अशी व्याख्या रिकार्डोने केलेली दिसून येते. आता त्याचा विचार करायचा परत खंडाच्या व्याख्येनंतर. तो म्हणतो सुपीक जमीन मर्यादित ठेवली. ईश्वराने सुपीक जमीन मर्यादित ठेवली किंवा निसर्गाने सुपीक जमीन मर्यादित ठेवली, त्याचमुळे खंडाचा उद्भव झाला. खंडाच्या उद्भवास महत्त्वाचं कारण म्हणजे कोण असेल तर जमिनीबाबतचा कंजूसपणा, निसर्गाने केलेला कंजूसपणा, सुपीक जमिनीचा कंजूसपणा, त्यामुळेच खंड निर्माण झाला आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे. रिकार्डोने एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणात म्हणतो की खंड कसा ठरेल, निश्चित होईल. समजा एक निर्मनुष्य बेटावरती काही लोक राहण्यास गेले तर ते सर्वात प्रथम अनुभवावरून सुपीक जमीन लागवडीखाली आणतील. त्या सुपीक जमिनीवरती 1,000 रुपये इतका उत्पादन खर्च केला. तर इथं आपण घेतलं आहे फर्स्ट कॉलममध्ये सुपीक जमीन प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच उत्पादन खर्च 1,000 इतका केला आहे. 1,000 इतका उत्पादन खर्च सुपीक जमिनीत केला असता उत्पादन किती निघतं आहे तर 100 किलो, म्हणजे प्रोडक्शन
100 kg आहे, 100 किलो आहे. तर सुरुवातीस 1 किलो ज्वारीची किंमत काढावी लागेल. त्यानंतरच आपण रेंट कसा ठरतो किंवा खंड कसा ठरतो हे निश्चित करू. आता बघा, 1 किलो ज्वारीची किंमत कशी काढायची असते, तर किंमत बरोबर उत्पादन खर्च भागिले उत्पादन, प्राइस इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट डिवायडेड बाय प्रोडक्शन. आता ह्याचा भागाकार केला तर पहिल्याचं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च किती आहे, तर 1000 आहे, भागिले उत्पादन किती निघाले, 100 निघाले. 100 1000 भागिले 100 बरोबर 10. किंमत येते 10 रुपये, प्राइस येते 10 रुपये. मग 1 किलो ज्वारीची किंमत 10 रुपये आहे. आता 1 किलो ज्वारीची किंमत 10 रुपये असेल तर सुपीक जमिनीला खंड मिळतो की नाही याचा थोडासा विचार आपण तिसऱ्या कॉलममध्ये करायचा आहे. आता बघा, पहिला आपण घेतले प्रोडक्शन गुणिले किंमत. उत्पादन किती आहे आपलं, त्याला गुणिले किंमत करायचं आहे. उत्पादन आपलं 100 किलो ज्वारीचं आहे. सुपीक जमीन 100 किलो ज्वारीचं उत्पादन निघालेलं आहे. गुणिले किंमत किती ठरलेली आहे, 1 किलो ज्वारीला 10 रुपये किंमत ठरलेली आहे. मग 100 गुणिले 10 बरोबर 1000 रुपये काय असेल, तर उत्पन्न असेल. तर शेतातून निघालेलं उत्पन्न 1000 रुपये असेल. आता 1000 रुपयातून उत्पादन खर्च वजा करायचा, जो आधी केलेला आहे. उत्पादन खर्च वजा केला तर पुढे कुठल्याही प्रकारचा खंड मिळत नाही. म्हणजे सुपीक जमिनीत कुठल्याही प्रकारचा खंड सुरुवातीस मिळत नाही. आता आपण सूत्र मांडले इथं, प्रोडक्शन गुणिले प्राइस. प्रोडक्शन आपलं 100चं आहे, 100 किलो ज्वारी निघालेले उत्पादन, गुणिले प्राइस 10 रुपये किंमत आहे, बरोबर काय निघेल, उत्पन्न निघेल, त्या कुळाचं उत्पन्न आहे. आणि वजा प्रोडक्शन कॉस्ट, वजा उत्पादन खर्च करायचा आहे. आणि जे राहिलेलं असेल ते काय असेल, तर खंड असेल. म्हणून प्रोडक्शन 100 आहे, गुणिले प्राइस 10 रुपयाचे आहे. 100 गुणिले 10 बरोबर उत्पन्न आलं 1000 रुपये. आता ह्या 1000मधून आपण वजा काय करणार आहे, तर उत्पादन खर्च वजा करणार आहे. 1000 वजा उत्पादन खर्च 1000, म्हणजे दोन्ही गेले, 1000 गेले, 0 राहिलं. म्हणजेच रेंट किती असणार आहे, आपला 0 असणार आहे. म्हणजे सुपीक जमिनीला सुरुवातीस कोणत्याही प्रकारचा खंड हा मिळालेला नाही. आता रिकार्ड म्हणतो, त्या बेटावरील लोकसंख्या वाढली तर ते लोक अनुभवावरून मध्यम सुपीक जमीन लागवडीखाली आणतील. आता मध्यम सुपीक जमीन लागवडीखाली आणली असता त्याच्यावरती त्याने 1000 रुपये इतकाच, म्हणजे सुपीक जमिनीवरती जेवढा खर्च केला आहे, उत्पादन खर्च 1000, तेवढाच उत्पादन खर्च त्याने मध्यम सुपीक जमिनीवरतीही केला. तर मध्यम सुपीक जमिनीतून 50 किलो ज्वारी उत्पादित होते. आता 1 किलो ज्वारीची किंमत आपल्याला काढावी लागेल. त्याचं आता किंमत काढताना काय करायचं आहे, किंमत बरोबर उत्पादन खर्च भागिले उत्पादन, प्राइस इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च भागिले प्रोडक्शन उत्पादन. आता प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 1000 उत्पादन खर्च केला आहे. सुपीक जमिनीत जेवढा केलेला होता तेवढाच उत्पादन खर्च मध्यम सुपीक जमिनीतही केलेला आहे. म्हणजे 1000 उत्पादन खर्च भागिले उत्पादन किती निघालं आहे, तर 50 किलो ज्वारी निघाली आहे. मग 1000 भागिले 50 भागाकार केला तर किंमत 20 रुपये निघते. म्हणजे प्रत्येक किलोला 20 किलो किंमत आहे. आता 1 किलो ज्वारीची किंमत ठरली 20 रुपये. आता विचार करायचा आपल्याला, सुपीक जमिनीतून सुरुवातीचं 100 किलो ज्वारीचं उत्पादन निघालेलं आहे आणि मध्यम सुपीक जमिनीतून 50 किलो ज्वारीचं उत्पादन निघालेलं आहे. एकूण 150 किलो ज्वारीचं उत्पादन ह्या स्टेजला झालेलं आहे. त्या 150 किलो ज्वारीचं उत्पादन निघालेलं आहे. म्हणजे हे सर्व 150 किलो ज्वारी वाढलेल्या लोकसंख्येसहित आणि जुन्या लोकसंख्येसहित पुरणार आहे, सफिशियंट आहे हे उत्पादन. तर ह्या दोन्ही जमिनीत खंड निर्माण होतो आहे का, म्हणजे सुपीक जमीन पहिलीची आणि दुसरी वापरलेली म्हणजे मध्यम सुपीक जमीन.
आता या मध्यम सुपीक जमिनीला आपण काय म्हणणार तर सीमांत जमीन, आणि सुपीक जमिनीला आपण काय म्हणणार सीमांत पूर्व जमीन. आता शेवटची जमीन म्हणजे सीमांत जमीन. शेवटची जमीन कुठली वापरली आपण मध्यम सुपीक जमीन वापरली, आणि मध्यम सुपीक जमिनीच्या अगोदरची जमीन म्हणजेच सीमांत पूर्व जमीन, म्हणजे शेवटच्या जमिनीच्या अगोदरची जमीन म्हणजेच सुपीक जमीन. आता या दोन्ही जमिनीत खंड निर्माण होतो का याचा थोडासा विचार आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये करायचा आहे. आता तिसऱ्या कॉलममध्ये आपण विचार कोणता करतो आहे खंड काढताना, तर पहिल्यांदा प्रोडक्शन घेतो आहे म्हणजे उत्पादन, त्याला गुणिले काय करतो आहे प्राईस किंमत करतो आहे, उत्पादन गुणिले किंमत करतो आहे, बरोबर काय निघणार आहे तर उत्पन्न, त्या कुळाचं उत्पन्न किती असणार, त्या जमिनीतून निघणारं उत्पन्न किती असणार आहे. तर त्या उत्पन्नातून वजा करणार, काय वजा करणार तर उत्पादन खर्च किती केला त्याच्यावरती ते वजा करणार, आणि ते वजा केलं की आपल्याला खंड मिळणार म्हणजे रेंट मिळणार. आता सुपीक जमिनीचा सुरुवातीचा विचार करावा लागेल. सुपीक जमीन 1000 इतकाच उत्पादन खर्च केला आहे, पण 100 किलो ज्वारी उत्पादित झालेली आहे. किंमत मात्र किती ठरली आहे ह्या स्टेजला तर 20 रुपये किंमत ठरली आहे. बघा इकडं 20 रुपये किंमत ठरलेली आहे. आता 20 रुपये किंमत केली तर 100 गुणिले 20 बरोबर 2000, जे सुपीक जमिनीतून उत्पन्न 2000 मिळालेलं आहे. आता त्यातून उत्पादन खर्च 1000 आहे तो वजा केला तर 1000 रुपये खंड मिळतो, म्हणजे सेकंड स्टेजला सुपीक जमिनीला 1000 रुपये इतका खंड मिळतो. आता दुसरा विचार करायचा, दुसरी मध्यम सुपीक जमीन 50 किलो ज्वारी उत्पादित झालेली आहे, त्याला किंमत 20 रुपये ठरलेली आहे. 50 गुणिले 20 केलं तर 1000 रुपये उत्पन्न त्या जमिनीतून निघतं, आणि 1000 इतकाच उत्पादन खर्च आहे. तर कोणत्याही प्रकारचा रेंट किंवा खंड मध्यम सुपीक जमिनीस मिळत नाही, कारण का जेवढा उत्पादन खर्च आहे तेवढंच उत्पन्न आहे, त्यामुळे मध्यम सुपीक जमिनीला खंड मिळत नाही. आता इतर रिकार्ड म्हणतोय ही जी 20 रुपये किंमत ठरलेली आहे, ही 20 रुपये किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठेतील किंमत आहे, सर्वत्र सारखीच असेल. आता इथे विचार करायचा, पाठिंबाच्या स्टेजला आपण बघितलं तर सुपीक जमीन किंमत 10 रुपये ठरली होती, प्रोडक्शन कॉस्ट 10 रुपये होता, किंमत 10 रुपये होती, पण आता ती किंमत 20 रुपये ठरलेली आहे. म्हणजेच मध्यम सुपीक जमिनीचा उत्पादन खर्च निघू शकेल इतकीच किंमत ठरायला हवी. जर या ठिकाणी 10 रुपये किंमत ठरली असती तर मध्यम सुपीक जमिनीतून उत्पादनच काढलं नसतं, मग वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करताच आला नसता. म्हणून किंमत किती ठरली तर मध्यम सुपीक जमिनीतून उत्पादन काढायचं असेल तर 20 रुपये किंमत ठरवावीच लागेल, तरच मध्यम सुपीक जमिनीतून उत्पादन निघेल. म्हणून पूर्ण स्पर्धा बाजारपेठेत एकच किंमत असते आणि एकच किंमत ठरते, ती म्हणजे 20 रुपये इतकी आहे. आता दुसरा एक मुद्दा त्याने इथं मांडला आहे की मध्यम सुपीक जमिनीला खंड मिळत नाही, तर ती कोणती जमीन आहे, सीमांत जमीन आहे, शेवटची जमीन आहे. शेवटच्या जमिनीला कोणत्याही प्रकारचा खंड मिळत नाही, पण शेवटच्या अगोदर म्हणजे सीमांत पूर्व जमीन कोणती आहे तर सुपीक जमीन, सुपीक जमिनीस मात्र खंड मिळेल. मग त्याने स्टेटमेंट टाकलं आहे सीमांत जमिनीला कोणत्याही प्रकारचा खंड मिळणार नाही, परंतु सीमांत पूर्व जमिनीस मात्र खंड मिळेल. आता परत त्यानं म्हणलं की त्या बेटावरची आणखीन लोकसंख्या वाढली तर ते लोक अनुभवावरून कमी सुपीक जमीन लागवडीखाली आणतील. मग आता कमी सुपीक जमीन लागवडीखाली आणली, त्याच्यावरती सुपीक आणि मध्यम सुपीक जमिनीप्रमाणेच 1000 रुपये इतका उत्पादन खर्च केला तर 25 किलो ज्वारी उत्पादित होते. तर 1 किलो ज्वारीची किंमत सर्वप्रथम आपल्याला काढावी लागेल. मग प्राईस इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट डिवायडेड बाय प्रोडक्शन, किंमत बरोबर उत्पादन खर्च भागिले उत्पादन. आता उत्पादन किती आहे 25 किलो ज्वारीचं आहे, उत्पादन खर्च किती आहे 1000 इतका आहे, मग प्राईस इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 25. आता किंमत बरोबर 1000 भागिले 25, मग किती येतं तर 1 किलो ज्वारीची किंमत 40 रुपये ठरते.
मग आता विचार करायचा आपल्याला, ह्या तिन्ही जमिनींना खंड मिळतो की नाही. जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतसं आपण सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि शेवटी आपण कमी सुपीक जमीन लागवडीखाली आणलेली आहे. आणि त्याची किंमत मात्र किती ठरली आहे, तर 40 रुपये. 1 किलो ज्वारीची किंमत 40 रुपये ठरली आहे. तर आता खंड कुठल्या कुठल्या जमिनीला मिळतो याचा विचार करावा लागेल. पहिला काय घेणार आपण, उत्पादन गुणिले किंमत. काय मिळेल, उत्पन्न मिळेल. उत्पन्नातून काय वजा करायचा आहे, उत्पादन खर्च वजा करायचा आहे, तरच आपल्याला खंड मिळेल. मग आता करूया. सुपीक जमीन, सुपीक जमिनीतून किती उत्पादन निघते, तर 100 किलो ज्वारीचं उत्पादन निघते. किंमत किती ठरलेली आहे, 40 रुपये किंमत ठरलेली आहे. 100 गुणिले 40 बरोबर 4000 रुपयाचं उत्पन्न सुपीक जमिनीतून निघतं आहे. त्याचा उत्पादन खर्च किती आहे, 1000 इतका आहे. 4000मधून 1000 रुपये वजा केले असता 3000 रुपये खंड मिळतो आहे. म्हणजे सुपीक जमिनीला 3000 रुपये खंड ह्या स्टेजला मिळालेला आहे. तर दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा, मध्यम सुपीक जमीन, 50 किलो ज्वारी त्यातून उत्पादित होते. किंमत मात्र 40 रुपये ठरली आहे. 50 गुणिले 40 बरोबर 2000 रुपये उत्पन्न मध्यम सुपीक जमिनीतून निघतं आहे. त्यातून उत्पादन खर्च किती आहे, तर 1000 रुपये इतकाच आहे. तो वजा केला तर 1000 रुपये खंड मध्यम सुपीक जमिनीस मिळतो. आता शेवटची जमीन राहिली ती म्हणजे सीमांत जमीन. त्या जमिनीचा विचार करायचा आहे. कमी सुपीक जमीन, किती उत्पादन निघते, 25 किलो ज्वारीचं उत्पादन निघते. किंमत किती ठरली आहे बाजारात, तर 40 रुपये ठरली आहे. मग 25 गुणिले 40 बरोबर उत्पन्न असेल 1000 रुपयाचं उत्पन्न कमी सुपीक जमिनीतून निघतं आहे. पण त्याच्यावरती उत्पादन खर्चही 1000 इतकाच केलेला आहे. तर कोणत्याही प्रकारचा खंड कमी सुपीक जमिनीस मिळत नाही. म्हणून रिकार्ड म्हणतो, सीमांत जमिनीस कोणत्याही प्रकारचा खंड मिळणार नाही. पण सीमांत पूर्व जमिनी 2 आहेत, एक सुपीक जमीन आहे, दुसरी मध्यम सुपीक जमीन आहे. सीमांत पूर्व जमिनीस मात्र खंड मिळेल. सुपीक जमिनीला 3000 रुपये खंड मिळाला आहे, तर मध्यम सुपीक जमिनीला 1000 रुपये खंड मिळालेला आहे. हा असा सिद्धांत रिकार्डोनी मांडला. त्याचा सर्वसाधारण आपण विचार केला आहे. खंड कसा ठरला आणि कसा ठरतो, तर सुपीक जमीन मर्यादित असल्यामुळे खंडाची निर्मिती होत जाते, असं मत या रिकार्डोनी मांडलेलं दिसून येतं. आत्तापर्यंत आपण बघितलं, एक म्हणजे ॲडम स्मिथचा श्रममूल्य सिद्धांत, दुसरा म्हणजे रिकार्डोचा श्रममूल्य सिद्धांत, आणि सध्या आपण पाहतोय तो म्हणजे विभाजनाचे सिद्धांत. हे यातले 2 जे सुरुवातीचे सिद्धांत पाहिलेत ते महत्त्वाचे आहेत, कारण हे परीक्षेला कायम विचारले जातात. ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत किंवा रिकार्डोचा मूल्य सिद्धांत. आणि हा जो सिद्धांत आहे हा टिपेसाठी विचारला जातो किंवा ब्रॉड क्वेश्चन म्हणूनही विचारला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही हे 2 सिद्धांत श्रममूल्य सिद्धांत आहेत, हे 2 श्रममूल्य सिद्धांत तयार करून ठेवा. ते फार महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या. आणि टिपेच्या दृष्टिकोनातून खंड सिद्धांत हा महत्त्वाचा आहे. आजच्या या लेक्चरला मी विभाजनाचा सिद्धांतामध्ये खंड सिद्धांत बघितला आपण. त्यानंतर उद्याच्या लेक्चरला आपण याच्या पुढचे सिद्धांत किंवा रिकार्डोचे विचार आपण पाहणार आहोत. ओके.